सीपी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेत। एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना 452 मतं पडली आहेत, तर इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली आहेत। विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या 15 खासदारांनी राधाकृष्णन यांना क्रॉस वोटिंग केल्याचं स्पष्ट झालंय। कारण इंडिया आघाडीच्या सर्वच्या सर्व 315 खासदारांनी मतदान केलं, मात्र त्यांच्या उमेदवाराला 300 मतं मिळाली, म्हणजे 15 मतंही राधाकृष्णन यांना गेली हे स्पष्ट आहे। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं पद रिक्त होतं, त्यामुळे निवडणूक घेणं गरजेचं बनलं। एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली, ज्यांचा आज विजय झालाय। तर या निकालावरच्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात। कल्पना से परे भारी बहुमत से वो जीते हैं, उनमें विश्वास है देश का, सदन का, सांसदों का, और मुझे पूरा विश्वास है कि उनका विलक्षण व्यक्तित्व राज्यसभा की कार्रवाई में नए मापदंड और नए आयाम स्थापित करेगा। और हम लोगों का सौभाग्य है कि उनके संरक्षण में अब सदन का संचालन होगा राज्यसभा का। हमें बहुत आनंद हुआ है। हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे जी की तरफ से और हमारी पार्टी की तरफ से हम उनका हार्दिक अभिनंदन करता है। और सबसे आनंददायक बात है कि जो खुद को बड़े देश का लीडर बनने के लिए जा रहे थे राहुल गांधी, उनके कम से कम 50 से 60 वोट्स उसके ऊपर कम हुए हैं, उनको लोगों ने झटका दिया है। तर देशाचे नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात। 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतल्या तिरुप्पुरमध्ये जन्म। पूर्ण नाव आहे त्यांचं चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन। ओबीसी मधील कोंगू बेल्लाला गौंडर समुदायातून ते येतात। चिदंबरम कॉलेजमधून बीबीएची डिग्री त्यांनी मिळवली आहे। महाविद्यालयीन जीवनात टेबल टेनिस चॅम्पियन ते राहिले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून सामाजिक जीवनात त्यांनी प्रवेश केला। विद्यार्थी चळवळीतून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली। 1974 मध्ये भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे ते सदस्य राहिले। 1996 मध्ये तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली। कोइंबतूरमधून 1998-99 मध्ये 2 वेळा लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला। तामिळनाडूचे भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणून कामाचा अनुभव त्यांना आहे। 2007 मध्ये समान नागरी कायदा अस्पृश्यता निर्मूलनाविरोधात 92 दिवसांची 19,000 किलोमीटरची रथयात्रा त्यांनी काढली होती। 2020-22 दरम्यान केरळ भाजपचं प्रभारीपद त्यांनी सांभाळलं। फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 पर्यंत झारखंडचं राज्यपालपद भूषवलं। मार्च ते जुलै 2024 दरम्यान तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला। मार्च ते ऑगस्ट 2024 दरम्यान पुदुच्चेरीचे ते उपराज्यपाल राहिले। ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्राच्या राज्यपालपदी ते होते आणि आता देशाचे उपराष्ट्रपती म्हणून ते काम बघतील। सीपी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेत। एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना 452 मतं पडली, तर इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली आहेत। विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या 15 खासदारांनी राधाकृष्णन यांना क्रॉस वोटिंग केल्याचं स्पष्ट झालंय। कारण इंडिया आघाडीच्या सर्वच्या सर्व 315 खासदारांनी मतदान केलंय। म्हणजे एकूण 15 मतं ही राधाकृष्णन यांना गेली हे स्पष्ट आहे। इंडिया आघाडीची माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता, त्यामुळे पद रिक्त होतं, त्यामुळे निवडणूक घेणं गरजेचं बनतं। एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली, ज्यांचा आज विजय झालाय।
कल्पना से परे भारी बहुमत से वो जीते हैं, उनमें विश्वास है देश का, सदन का, सांसदों का, और मुझे पूरा विश्वास है कि उनका विलक्षण व्यक्तित्व राज्यसभा की कार्रवाई में नए मापदंड और नए आयाम स्थापित करेगा। और हम लोगों का सौभाग्य है कि उनके संरक्षण में अब सदन का संचालन होगा, राज्यसभा का। आणि यासह जेएम विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.